गेले 5 दिवस गुजरातमध्ये फिरून आज 6व्या दिवशी बारी होती ती राज्य बदलायची. नमस्कार, राम जय महाराष्ट्र मित्रांनो. मी अनिकेत होन, हा परितोष होन आणि आम्ही करतोय 10 दिवसात 3000 किलोमीटरची राईड. आज मेहसाणावरनं इंदोरच्या दिशेने निघालो आणि सकाळपासूनच पाऊस होता म्हणून 2 तास रूममध्येच थांबलो. पाऊस काय उघडाना म्हणून शेवटी रेनगेअर घातले आणि गेल्या 5 दिवसापासून बॅगेला जी प्लास्टिकची पिशवी घेऊन फिरत होतो ही आज कामं येणार होती. पण रूमपासून फक्त 15 किलोमीटर पुढे येऊन बघतो तर काय, इकडं कडक ऊन होतं. अजून 5-10 किलोमीटर उन्हात चालून मग रेन गॅस काढायचा निर्णय घेतला आणि लगेचच पाऊस सुरू झाला. मी तर फक्त काढलाच होता, पण परितोषनी तर घडी घालून बॅगमध्ये पण मस्त ठेवला होता. पण एवढा जोराचा पाऊस बघून आम्ही परत दोघांनी रेन गॅस घातली आणि थोडं पुढं आलो तर परत इकडं कडक ऊन. या सगळ्याला वैतागून एक मोठा स्टॉप घेतला आणि ठरवले की आता पावसाने वाहून जरी गेलो तरी रेनकोट काय परत घालायचे नाही. आज फक्त 450 किलोमीटरचा प्रवास होता, पण खूप सारे स्टॉप घेत आलो. आणि राईडवर निघाल्यावर दिवसातून 1-2 तरी असे छपरी भेटणं मॅन्डेटरीच असतं. पण हे रिस्की खूप जास्त असतं. हे एक तर स्वतःही पडतील, नाही तर आपल्याला तरी पाडतील. तर यांच्याकडे दुर्लक्ष करून राईड चालूच ठेवली आणि शेवटी 8 वाजता आज पोहोचलो ते इंदोरला.